नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय इयत्ता 10वीच्या मुलांसाठी पायथागोरस थेरम। ठीक आहे, तर यातलं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 5 आहे। या आधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला। त्याच पद्धतीने आपला सिमिलॅरिटी हाही लेसन शिकवून झालेला आहे, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे। तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्रॅक्टिस सेट 2.1। याच्याशी रिलेटेड असणारे जे थेरम वगैरे आहेत ते आपण एक्सप्लेन करून झालेले आहेत आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघत आहे। तर चला मग स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 2.1। पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला मग बघू प्रॅक्टिस सेट 2.1। त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं आयडेंटिफाय विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरन ट्रिपलेट। आता पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली इथं सोडवायला घेऊया। तर बघा, देताना आपल्याला क्वेश्चन काय दिलेलं आहे तर 3, 5 आणि 4 दिलेलं आहे आणि दुसरा क्वेश्चन आहे आपला 4, 9 आणि 12। ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये बिगेस्ट नंबर कुठला आहे आपला तर 5 आहे, म्हणून आपण फर्स्ट काय करणार आहे तर 5 चा स्क्वेअर करून घेणार आहे। म्हणजे बघा 5 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 25। नंबर 1 दिला। आता जे राहिलेले छोटे नंबर्स असतात त्यांचा स्क्वेअर करून त्याची ऍडिशन किती येते हे आपल्याला बघायचं आहे। म्हणजेच आपण काय करणार आहे बघा, तर 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर। 3 चा स्क्वेअर 9 असतो, 4 चा स्क्वेअर किती असतो तर 16, म्हणजे टोटल किती आले आपले 25। नंबर 2। आता फ्रॉम 1 बघितलं तर बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा काय आहे, रिमेनिंग 2 जे स्मॉलेस्ट 2 नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे। म्हणजेच इथं बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, ठीक आहे, काय सांगितलं तर 5 चा स्क्वेअर हा 3 चा स्क्वेअर प्लस 4 च्या स्क्वेअरच्या इतका आहे। देअरफॉर काय असणार आहे आपलं तर 3, 5, 4 इज द काय असणार आहे आपले पायथागोरन ट्रिपलेट। ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपलं, तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे। आपला जो बिगेस्ट नंबर आहे तो बिगेस्ट नंबर फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे। तर बिगेस्ट नंबर आहे आपला 12, म्हणजे इथे येणार आहे आपला 12 चा स्क्वेअर हा किती असतो तर 144 असतो। आणि दुसरी गोष्ट 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर केलं तर 16 प्लस 81 होतात। म्हणजेच बघा किती होतात हे 7 आणि हे 8, 87 होतात। नंबर 2 आलेले, म्हणजे बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन छोट्या नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आलेला आहे का तर नाही आलेला। त्यामुळं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे तर 12 चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर। देअरफॉर द 4, 9 and 12 are not Pythagorean triplet। ठीक आहे, आणि आता जे बाकीचे एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते तुम्ही होमवर्कला म्हणजे तुम्ही स्वतः सोडवून बघायचे आहेत। आणि आपण आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे सेकंड क्वेश्चन वरती जाणार आहे। सेकंड क्वेश्चन बघतोय आपण आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर इन फिगर म्हणजे आपल्याला दिलेली आहे बुक मध्ये फिगर, अँगल MNP म्हणजे कुठला MNP हा 90 डिग्री दिलेला आहे। हा अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे। सेगमेंट NQ म्हणजे कुठला बघा NQ परपेंडिक्युलर टू MP म्हणजे Q अँगल पण किती असणार आहे आपला 90 डिग्री असणार आहे। ठीक आहे, MQ इज इक्वल्स टू 9 दिलेला आहे, म्हणजे M पासून Q आहे तो आपल्याला 9 दिलेला आहे आणि Q पासून P आहे QP आहे तो 4 दिलेला आहे आपल्याला। आणि फाइंड काय करायचं तर आपल्याला NQ फाइंड करायचं आहे। जर आता तुम्ही आधीचे थेरम्स बघितला असेल तर जॉमेट्रिक मीनचा जो थेरम आहे त्याच्याशी रिलेटेड असणारी ही डायग्राम आहे, त्याच्यावरूनच आपण काय करणार आहे तर NQ ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार आहे। पण त्याआधी आपण काय लिहिणार आहे गिव्हन लिहून घ्यायचे आपल्याला। म्हणजेच गिव्हन काय दिलेलं आहे बघा, तर इन अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे आपला MNP, त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा MNP इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेलं आहे आणि सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP। जॉमेट्रीचे एक्झाम्पल ज्या ज्या वेळेला तुम्ही सॉल्व्ह करायची त्या वेळेला तुम्हाला गिव्हन लिहिणं मस्ट आहे किंवा इम्पॉर्टंट आहे। आणि जर ते लिहिलं तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला पण इझी जातं। तर बघा आता दुसरी गोष्ट MQ किती दिलेलं आहे आपल्याला, MQ इज इक्वल्स टू 9 दिलेलं आहे, QP इज इक्वल्स टू 4 दिलेलं आहे। अँड टू फाइंड काय करायचं आपल्याला तर NQ फाइंड करायचं आहे। आता बघा जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय आहे, जी परपेंडिक्युलर लाईन असती त्याचा स्क्वेअर म्हणजेच
NQ चा स्क्वेअर हा काय असतो तर जे परपेंडिक्युलर केल्यानंतर सेक्शन झालेले असतात त्या दोन्ही सेक्शनची मल्टिप्लिकेशन असते. म्हणजे पहिला सेगमेंट आहे आपला MQ आणि दुसरा सेगमेंट आहे आपला PQ. म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ MQ इंटू काय असणार आहे आपला PQ असणार आहे. ठीक आहे, पण आपल्याला PQ किंवा QP लिहिला तरी चालेल. पण आपल्याला देताना बघा MQ किती दिलेलं आहे तर 9 दिलेलं आहे आणि QP किती दिलेलं आहे. आपण इथं QP राईट करू म्हणजे सोपं आहे, समजायला सोपं जाईल. तर QP किती दिलेलं आहे आपल्याला 4 दिलेले. 9 4 जा किती होतात तर 36 होतात. म्हणजेच NQ चा स्क्वेअर हा किती आहे आपला 36 आहे. म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. तर काय येणार आहे बघा NQ म्हणजे तिथे आले आपले NQ इज इक्वल्स टू 36 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 6 चा. म्हणजेच NQ इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं 6 हे आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा इन अ फिगर अँगल QPR इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेलं. म्हणजेच कुठला बघा QPR म्हणजे जो P अँगल आहे तो आपल्याला काय दिलेला आहे इथं 90 डिग्री दिलेला आहे. त्याच पद्धतीने PM परपेंडिक्युलर टू QR. PM हा परपेंडिक्युलर आहे QR ला. तर QMR आर द कोलिनियर पॉइंट्स. QMR आर द कोलिनियर पॉइंट्स म्हणजे एकाच लाईनवर असणारे तिन्ही पॉइंट्स आहेत. आता इथे बघा PM इज इक्वल्स टू 10 दिलेलं आहे. PM 10 दिलेलं आहे. QM किती दिलेलं आहे तर 8 दिलेलं आहे. आणि फाइंड काय करायचं आहे आपल्याला तर QR फाइंड करायचे. Q पासून R पर्यंत जे डिस्टन्स आहे ते फाइंड करायचे. आता यासाठी एक लॉजिक आहे, सिंपल लॉजिक. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल तर जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. दुसरी गोष्ट जॉमेट्रिक मीन जर फॉर्म्युला यूज केला तर हे दोन आपले काय आहेत बघा कोलिनियर पॉइंट्स आहेत तिन्ही पॉइंट्स आपले. तर त्यामुळे आपण काय करणार आहे QM प्लस MR केलं तर आपल्याला काय मिळतं QR मिळतं. तर चला मग आपण सॉल्व्ह करू. बघा फर्स्ट गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला तर अँगल QPR इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR दिलेला आहे. त्याच पद्धतीनं Q डॅश M डॅश R तीन काय आहेत आपले तर कोलिनियर पॉइंट्स आहेत. PM आपल्याला किती दिलेलं आहे तर 10 दिलेलं आहे. QM किती दिलेलं आहे तर 8 दिलेलं आहे. आणि QR जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. तर आता फर्स्ट बघा हे टू फाइंड. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. तर यामध्ये बघा जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला काय असतो जो परपेंडिक्युलर लाईन आहे जी कुठली आहे PM चा स्क्वेअर. म्हणजे इथे त्यांना काय आहे बघा PM चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला QM इंटू MR. QM इंटू MR आणि इथं आपण रिझन ही लिहायचं आहे जॉमेट्रिक मीन. ठीक आहे, आता यामध्ये बघा PM ची व्हॅल्यू किती दिली होती आपल्याला तर 10 दिली होती. म्हणजे इथे येणार आहे 10 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू QM किती दिलेलं आहे आपल्याला तर 8 दिलेलं आहे आणि MR आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे. आता 10 चा स्क्वेअर हा किती असतो तर 100. म्हणजे तिथे आले 100 अपॉन हा 8 इथं काय होता मल्टिप्लाइडला होता तो इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये गेलेला आहे. आता ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण गणिताचा बेस ही एक प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये आपण टाकलेल्या आहेत. जसं की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कसे सॉल्व्ह करायचे, आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या प्लेलिस्ट मध्ये टाकलेल्या आहेत व्हिडिओ बनवून. त्यामुळे ती प्लेलिस्ट ही तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला किंवा आपले प्रॅक्टिस सेट सोडवायला इझी जातील. इथं आपले 100/8 आले आणि हे MR होते ते इथं तसेच राहिले. म्हणजेच बघा 8 ने 100 ला डिवाइड केलं तर यामध्ये बघा 8 1 जा 8 आलेले आहेत. राहिले किती 2 राहिले. आता 20 झालेले आहेत तर 8 च्या पाड्यात 20 आहेत का टेबलमध्ये तर नाहीये. तर 8 2 जा किती होतात तर 16 होतात. आता 16 म्हणजे परत 4 राहिले पॉइंट दिला 40 झाले. 8 5 जा किती होतात तर 40 होतात. म्हणजेच MR इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपले 12.5. ठीक आहे, बट इथं बघा Q डॅश M डॅश R. देअरफॉर आपल्याला काय फाइंड करायचंय तर QR फाइंड करायचंय. QR इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण QM प्लस MR. आता QM किती होतं आपलं तर 8 होतं म्हणून इथं आले 8 प्लस 12.5. आता दशांश अपूर्णांकांचा भागाकार बेरीज वजाबाकी कशी करायची तेही आपण त्या प्लेलिस्ट मध्ये टाकलेली ती तुम्ही नक्की बघून घ्या. त्यामुळे आता इथे बघा 8 + 12 म्हणजे किती आले 20.5 आलेले आहेत आणि हे आपल्याला QR म्हणजे हे आलेले आहे आपलं QR चं
आन्सर. क्वेश्चन नंबर 4 बघतोय. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. सी फिगर फाइंड आरपी अँड पीएस युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन अ ट्रायंगल पीएसआर. म्हणजे आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्रामचा यूज करून आपल्याला काय करायचंय तर आरपी आणि पीएस म्हणजेच कुठले बघा आरपी हे फाइंड करायचं आहे आणि पीएस हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर अँगल पी हा 30 डिग्री आहे, अँगल एस हा आपला 90 डिग्री आहे. म्हणजेच यामध्ये आपण 30, 16, 19 ची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी इथे यूज करायची आहे. आता प्रॉपर्टी काय आहे तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या. तर आता फर्स्ट बघा दिलेला जो ट्रायंगल आहे गिव्हन राईट करून घ्यायचं आपल्याला. फर्स्ट गिव्हन काय दिलेलं आहे बघा. ट्रायंगल कुठला आहे आपला पीएसआर आहे. यामध्ये अँगल पीएसआर इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेले आहे आणि त्या पद्धतीनं अँगल पी हा किती दिलेला आहे आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे आणि एक साइड जी आहे ती दिलेली आहे आपल्याला एसआर. ती किती दिलेली आहे बघा एसआर इज इक्वल्स टू 6. आता यामध्ये एक काम करता येईल आपल्याला तर 30च्या समोरची जी साइड आहे ती यूज करून आपण हायपोटेनियस फाइंड करू शकतो. आता हायपोटेनियस म्हणजे काय तर 90च्या समोरची जी साइड असती 90 अँगल त्याच्या समोरची जी साइड असती त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. त्या हायपोटेनियस आपण फाइंड आउट करून घेऊ शकतो. म्हणजे फर्स्ट आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करायला लागेल तर SR is equals to 1/2 of the hypotenuse. हायपोटेनियस काय आपली तर PR. हा काय यूज केलेला आपण तर अपोजिट ऑफ 30 डिग्री. ठीक आहे 30 डिग्रीची प्रॉपर्टी आहे. म्हणजे आता इथे SR किती दिलेलं होतं आपल्याला तर 6 दिलेलं होतं. सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू 6 इज इक्वल्स टू 1/2 इंटू PR आलेला आहे. आता हा 1 जो आहे तो डिवाइड मध्ये आहे तो अपोजिट साइडला आल्यानंतर मल्टिप्लिकेशनला जातो. म्हणजे तिथं PR इज इक्वल्स टू काय होणार आहे आपलं तर 6 इंटू 2 म्हणजेच किती आले आपले 12 आले. म्हणजेच PR इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं तर 12 आलेलं आहे. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर PS फाइंड करायचं आहे. देअरफॉर PS इज इक्वल्स टू आता बघा जर हा अँगल 30 डिग्रीचा असेल तर अँगल हा रहा आपला किती असणार आहे तर 60 डिग्रीचा असणार आहे. त्यामुळे अँगल काय असणार आहे SRP इज इक्वल्स टू 60 डिग्री असणार आहे. आता 60च्या समोरची साइड ही काय असती तर √3/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस परत काय आपली तर PR अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. ठीक आहे म्हणजेच बघा PS आपल्याला फाइंड करायचं आहे. देअरफॉर PS इज इक्वल्स टू √3/2 इंटू PR ची व्हॅल्यू आताच आपण फाइंड आउट केली होती 12 ती आपण तिथे सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे तिथे आलेले 12. इथं परत एकदा आपला काय आलेला आहे आडवा भागाकार पद्धत आलेली आहे आणि आडव्या भागाकार पद्धतीत बघा तर 2 च्या टेबलमध्ये 12 आहे त्यामुळे 2 6 जा 12 म्हणजेच PS ची जी व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे आपली 6√3 असणार आहे. म्हणजेच बघा तर PR इज इक्वल्स टू 12 आणि दुसरी आपल्याला कुठली फाइंड करायला सांगितली ती PS करायला सांगितली ती म्हणजे PS इज इक्वल्स टू 6√3 हे आपले फायनल आन्सर्स असणार आहे. 5th वन क्वेश्चन बघतोय आपण आणि 5th वन क्वेश्चन मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. तर यामध्ये बघा फॉर फाइंडिंग AB अँड BC विथ हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिव्हन इन फिगर. आता क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला AB आणि BC आहेत त्या इक्वल साइड दिलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट बघा गिव्हन इन फिगर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी आपल्याला करायचं आहे. जे AC आहे ते आपल्याला किती दिलेले बघा √8 दिलेले. ज्यावेळेला आयसोसलेस ट्रायंगल आयसोसलेस म्हणजे दोन साइड इक्वल असणारा जो ट्रायंगल असतो त्यावेळेला त्याच्या ज्या समोरच्या साइड्स असतात त्या काय असतात तर इक्वल असतात. आता अँगल B हा आपला काय आहे तर 90 डिग्रीचा अँगल आहे तर राहिलेला हा दोन्ही अँगलची ऍडिशन काय असते तर 90 डिग्री असते. म्हणजेच ईच अँगल किती डिग्रीचा असणार आहे आपला तर 45 डिग्रीचा असणार आहे. ठीक आहे तर आता बघा ऍक्टिव्हिटी कंप्लीट करूया. देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा AB इज इक्वल्स टू BC हे आपल्याला गिव्हन दिलेलं आहे त्यामुळे आपण ब्रॅकेट मध्ये रिझन लिहिणार आहे गिव्हन. ठीक आहे दुसरी गोष्ट अँगल PAC मी आता सांगितलं आयसोसलेस ट्रायंगल असल्यामुळे अपोजिट अँगल जे असतात त्या साइडच्या ते इक्वल असतात त्यामुळे इथला अँगल 45 असेल तर हा अँगल पण 45 असणार आहे. त्यामुळे अँगल BAC हा आपला 45 डिग्री असणार आहे. आता दुसरी गोष्ट 45 डिग्रीच्या अँगलची जी प्रॉपर्टी आहे म्हणजे 45, 90 डिग्रीची प्रॉपर्टी ही आपण बघितलेली आहे ती आहे 1/√2 इंटू हायपोटेनियस. ठीक आहे म्हणजे ती प्रॉपर्टीज आपल्याला इथं यूज करायची. म्हणजेच AB इज इक्वल्स टू BC म्हणजे अपोजिट साइड ऑफ BC आणि ह्याची काय असणार आहे AB म्हणजेच इथं काय असणार आहे बघा 1/√2 इंटू AC. पण AC आपल्याला किती दिलेलं आहे तर √8 दिलेलं आहे म्हणजेच इथे येताना काय येणार आहे 1/√2 येणार आहे. ठीक आहे पण आता बघा
रूट 8 म्हणजेच 8 चे जर फॅक्टर्स आपण पाडले तर इथं बघा 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2 पडतात. म्हणजेच काय होतात, अंडर रूट 2 इंटू 2 इंटू 2 होतात. म्हणजेच हे जे 4 आहे त्या 4 मधलं जे स्क्वेअर रूट आहे ते बाहेर 2 येणार आहे आणि आतमध्ये काय राहणार आहे आपलं 2 राहणार आहे. तेच इथं राहिलेलं आहे 2 रूट 2 राहिलेलं आहे. बट इथं 1/√2 हे तसंच राहणार आहे. आता परत एकदा छेदात आणि अंशात रूट 2 आलेलं आहे. त्यामुळे म्हणजेच काय झालेलं आहे, हे रूट 2 ला हे रूट गेलेलं आहे आणि जे उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे आपलं 2. म्हणजे AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू 2 आलेलं आहे. क्वेश्चन आपण बघतोय आणि 6th क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10. आता एक स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. स्क्वेअरचं नाव घेऊया आपण ABCD. आता स्क्वेअर म्हणलं तर ऑल साइड्स काय असतात, परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. म्हणजे प्रत्येक अँगल हा किती असतो, 90 डिग्रीचा असतो. दुसरी गोष्ट आपल्याला डायगोनल दिलेली आहे. म्हणजे डायगोनल आपण AC जर कन्सिडर केली तर ती किती दिलेली आहे आपल्याला, तर 10 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि फाइंड काय करायचंय, फाइंड द साइड फाइंड करायचे. आता स्क्वेअरच्या साइड्स ह्या काय असतात तर इक्वल असतात. म्हणजे जर इथं A आणि इथं पण काय घेतलं आपण A घेतलं तर यामध्ये बघा तुम्ही दोन मेथडनी आपण साइड फाइंड करू शकतो. एक तर पायथागोरस थेरम यूज करू शकतो किंवा मग 45 90 डिग्रीचा अँगल जे आपली प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी यूज करून पण आपण साइड फाइंड करू शकतो. आपण दोन्ही मेथड बघणार आहे. तुम्हाला जी योग्य वाटेल ती मेथड तुम्ही यूज करा. तर फर्स्ट मेथड आहे आपली, आताच आपण बघितलं जर साइड इक्वल असतील तर अपोजिट अँगल जे असतात ते काय असतात आपले 45 डिग्री असतात. म्हणजेच बघा इन अ क्वाड्रिलेटरल कुठला आहे आपला ABCD, अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच आपण इथे लिहिताना असं पण लिहू शकतो इन अ ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री घेतलेला आहे. आता इथं बघा AB इज इक्वल्स टू BC आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो 45 90 ची प्रॉपर्टी यूज करू शकतो. म्हणजेच अँगल ऑफ BAC इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला 45 डिग्री. ठीक आहे. तर आता इथं बघा जर साइड AB इज इक्वल्स टू BC फाइंड केली किंवा ऑल साइड्स आर इक्वल इन अ स्क्वेअर, देअरफॉर AB इज इक्वल्स टू BC आणि इथं काय असणार आहे आपलं 1/√2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे काय असणार आहे आपली AC असणार आहे. इथं रूल आला आपला 45 90. ठीक आहे. तर आता इथे बघा 1/√2 इंटू AC आपल्याला किती दिलेलं आहे तर 10 दिलेला आहे. म्हणजेच इथे येताना आपला आन्सर काय असणार आहे 10/√2 असणार आहे. रूट मध्ये आन्सर येतं त्यावेळेला आपण ते काढून टाकण्यासाठी रॅशनलाइज करतो. म्हणजेच इथे येताना काय येणार आहे बघा √2 नी मल्टिप्लाय केलं तर इथं येताना 10/2 इंटू √2 म्हणजेच 2 1 जा 2 5 जा म्हणजेच 5√2 आलेलं आहे. म्हणजे जी साइड आहे ती किती आलेली आपली 5√2 आलेली आहे. आता यावरून जर पेरिमीटर काढलं तर बघा पेरिमीटर इज इक्वल्स टू काय असतं 4 इंटू साइड असतं. हा आपला फॉर्म्युला आहे. आणि पेरिमीटरचा फॉर्म्युला किंवा एरियाचे फॉर्म्युले कसे तयार करायचं त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये तीही तुम्ही बघून घ्या. तर इथं बघा 4 इंटू साइड, साइड किती आली होती आपली 5√2 आली होती. म्हणजेच बघा 5 4 जा किती आले 20 आणि हे √2. ही आपली होती फर्स्ट मेथड. आता सेकंड मेथड मध्ये जर काढायचं झालं तर आपण बघा ट्रायंगल ABC घेतला तर इथं काय होणार आहे बघा AC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे तुम्ही पूर्ण मेथडनी राईट करायचंय. मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये पायथागोरस मेथड मध्ये कसं आन्सर येईल ते तुम्हाला फक्त सांगत आहे. तर इथं बघा A चा स्क्वेअर प्लस B चा स्क्वेअर म्हणजेच इथे येणार आहे A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर आणि AC स्क्वेअर होता तो इथं किती होता आपला 10 चा स्क्वेअर म्हणजे इथं 100 इज इक्वल्स टू 2A स्क्वेअर येईल. आता 2 हा डिवाइड मध्ये गेला तर 100/2 इज इक्वल्स टू काय असणार आहे तर A स्क्वेअर असणार आहे. डिवाइड केलं तर इथं 50 येईल आणि A स्क्वेअर A इज इक्वल्स टू काय असणार आहे तर √50 असणार आहे. आता √50 म्हणजेच काय झाले बघा 25 2 जा 50 असतात पण 25 चा जो स्क्वेअर असतो तो किती असतो तर 5 असतो म्हणजे 5√2 असणार आहे. म्हणजे A किती आला आपला 5√2 आला आणि त्याच्यानंतर पेरिमीटर साठी हाच फॉर्म्युला यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 बघतोय. क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा इन अ फिगर DFE कुठे आहे बघा DFE किती दिलेले आपल्याला 90 डिग्री दिले. आपण गिवन पण राईट करून घेऊया लागलंच. क्वेश्चन काय दिलंय बघा आपल्याला तर
इन अ फिगर DFE म्हणजेच कुठला बघा DFE हा आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे, त्या पद्धतीने आपण गिवन पण राईट करून घेऊया. E आहे ऍक्च्युली इथं DFE इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे. तसंच बघा FG परपेंडिक्युलर टू ED दिलेला आहे. FG परपेंडिक्युलर टू काय दिलेला आहे ED दिलेला आहे. म्हणजे इथं आपण काय करू शकतो तर जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला यूज करू शकतो. GD इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे बघा तर 8 दिलेला आहे. GD इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 8 दिलेला आहे आणि FG इज इक्वल्स टू 12 दिलेला आहे. तर आता डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर इथं बघा फाइंड काय करायला सांगितले तर EG फाइंड करायला सांगितले. आता EG फाइंड करताना तुम्ही जॉमेट्रिक मीनचा फॉर्म्युला यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला काय होईल EG फाइंड होईल. दुसरी गोष्ट बघा FD फाइंड करायचंय, FD फाइंड करायचंय, इथं तुम्ही पायथागोरस थेरम यूज करू शकता. तिसरा आहे तो आपला EF आहे EF. आता EF मध्ये पण आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. तर स्टेप बाय स्टेप आपण काय करू सॉल्व्ह करून घेऊ. फर्स्ट आपण करणार आहे EG फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला बघा तर जो परपेंडिक्युलर साइड आहे जी कुठली आहे FG आहे म्हणजेच काय असणार आहे बघा FG चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे GD इंटू EG असणार आहे. GD इंटू EG. ठीक आहे म्हणजेच काय होईल बघा आपलं EG फाइंड आउट होईल. आता FG किती दिलेलं होतं आपल्याला तर 12 दिलं होतं. इथं लिहू शकतो आपण जॉमेट्रिक मीन. ठीक आहे आता FG किती होतं आपलं तर 12 होतं म्हणजे 12 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू GD किती होतं आपलं 8 होतं इंटू EG आपल्याला काढायचं आहे. आता 12 चा स्क्वेअर हा किती असतो तर 144 असतो. तसं केलं तरी चालेल किंवा 12 इंटू 12 केले आणि अपॉन मध्ये हा 8 जो मल्टिप्लाइडला होता अपोजिट साइडला आल्यानंतर डिवाइड मध्ये गेलेला आहे आणि हा EG इथंच राहिलेला आहे. इथं परत एकदा आडवा भागाकार पद्धत केली तर बघा 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि 6 3 जा किती होतात तर 18 होतात. म्हणजेच EG बरोबर किती आलेलं आहे आपलं 18 आलेलं आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचंय तर FD फाइंड करायचंय. आता FD कुठे आहे बघा F आणि D. त्यासाठी आपण काय घेतला इन अ ट्रायंगल घेतला. कुठला ट्रायंगल घेतला तर FGD घेतला. तर यामध्ये अँगल G म्हणजेच अँगल FGD हा किती आहे आपला 90 अंश म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे. त्यामुळे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. म्हणजेच इथं काय होईल बघा तर FD चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे तुमचा GD स्क्वेअर प्लस काय असणार आहे GF स्क्वेअर असणार आहे. आता GD चा स्क्वेअर हा 8 चा स्क्वेअर होता. GF स्क्वेअर म्हणजेच परत 12 चा स्क्वेअर आला. 8 8 जा 64 आणि 12 12 चा किती असतात तर 144 असतात. 8 आले इथं बघा 6 प्लस 4 10 कॅरी ओव्हर म्हणजे 208 आले. हा होता आपला FD चा स्क्वेअर होता. आता टेकिंग स्क्वेअर रूट घ्यायचंय आपल्याला म्हणजे इथं काय करायला लागेल बघा टेकिंग स्क्वेअर रूट्स. आता तुम्हाला जर 208 चे फॅक्टर्स पाडता येत नसेल तर फॅक्टरायझेशन मेथड यूज करू शकता. जसं की 208 2 1 जा 2 0 जा 2 4 जा 2 5 जा 2 2 जा 2 2 जा 2 6 जा 2 1 जा आणि 2 3 जा. आता इथे बघा 2 2 चे दोन ग्रुप्स पडलेले आहेत आणि 13 हा एकटाच राहिलेला आहे. म्हणजे 2 2 जा ह्यातला एक 2 बाहेर काढायचा आहे ह्यातला एक 2 बाहेर काढायचा आहे म्हणजे 2 2 जा किती झालेले आहेत आपले 4 झालेले आहेत. म्हणजेच FD इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं 4 आणि हा जो एक नंबर राहिलेला आहे तो अंडर रूट घ्यायचा आहे. म्हणजेच काय असले आपलं आन्सर FDचं काय आन्सर असणार आहे आपलं तर 4√13 हे आपलं आन्सर असणार आहे. आता आपल्याला काय काढायचंय तर EF फाइंड करायचंय. आता EF म्हणजेच बघा कुठलं आलं परत EF फाइंड केलं तर यामध्ये परत दोन ट्रायंगल घेऊ शकता. एक तर बघा EGF घेऊ शकता किंवा EDF घेऊ शकता. आपण छोटासाच ट्रायंगल घेऊया बघा ट्रायंगल EGF घेतला तर अँगल G हा किती आहे आपला 90 डिग्री आहे. त्याच्यामुळे परत एकदा पायथागोरस थेरम वापरला तर EF चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला EG चा स्क्वेअर प्लस GF चा स्क्वेअर. आता इथं बघा EF चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे. EG चा स्क्वेअर किती काढला होता फर्स्ट आपण 18 काढला होता म्हणजेच 18 चा स्क्वेअर येणार आहे इथं प्लस इथं GF चा स्क्वेअर म्हणजेच किती आलेला आहे 12 चा स्क्वेअर आलेला आहे. 18 चा स्क्वेअर हा किती आला तर 324 आलेला आहे आणि 12 चा स्क्वेअर 144 आलेले आहेत. दोघांची जर ऍडिशन केली 4 4 8 आले 2 6 आले आणि इथं आले 4 4 68 येतात. परत एकदा आपण जी मगाशी मेथड यूज केली तीच मेथड आपल्याला इथे यूज करायची म्हणजे 468 2 नी डिवाइड केले
2 2 जा 2 3 जा 2 4 जा, परत 2 नी केले 2 1 जा 2 1 जा 2 7 झालेले आहेत, 3 नी होतात 3 3 जा 9 10 11 2 3 9 जा आलेले आहेत, परत 3 नी होतात 3 1 जा 3 3 जा, परत 3 चा ग्रुप 2 चा ग्रुप 2 आणि 3 3 2 जा किती झाले आपले 6 आले. म्हणजे ज्या वेळेला टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ आपण त्यावेळेला EF चा काय असणार आहे बघा टेकिंग स्क्वेअर रूट. त्यामुळे EF इज इक्वल्स टू काय असणार आहे 3 2 जा 6 आले आणि हे रूट 13 आलेलं आहे. म्हणजे जिथली जी साइड आहे EF ची साइड आहे ती आपली 6 रूट 13 आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 8th वाला क्वेश्चन. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. आता मगाचा जो स्क्वेअरचा क्वेश्चन होता आताचा जो क्वेश्चन आहे तो रेक्टँगलचा आहे. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय असतात तर ऑल अँगल्स काय असतात आपले 90 डिग्री असतात आणि अपोजिट साइड्स आर इक्वल असतात. ठीक आहे. आता इथे लेंथ दिलेली आहे, लेंथ किती दिलेली आहे आपल्याला तर 35 सेंटीमीटर दिलेली आहे आणि ब्रेड्थ जी आहे ती 12 दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर डायगोनल आहे ती फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता इथे बघा ABC आणि D हे आपण नाव घेतलं तर B अँगल हा काय आपला 90 डिग्री आहे. म्हणजेच इन अ क्वाड्रिलॅटरल कुठला क्वाड्रिलॅटरल आहे ABCD is a rectangle. Therefore, triangle ABC is equals to काय असणार आहे आपला इन अ ट्रायंगल लिहूया आपण. इन अ ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे. आता साइड AB दिलेली आहे आपल्याला AB इज इक्वल्स टू 12 दिलेलं आहे आणि BC इज इक्वल्स टू 35 दिलेली आहे. आता फाइंड काय करायचंय तर डायगोनल म्हणजे AC जी आहे ती आपल्याला फाइंड करायचंय. म्हणजेच बाय पायथागोरस थेरम. आता काय आहे पायथागोरस थेरम आपला तर AC चा स्क्वेअर हा काय असतो राहिलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो. म्हणजे हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. बरोबर. म्हणजेच इथे येताना काय येणार आहे बघा 12 चा स्क्वेअर प्लस 35 चा स्क्वेअर. म्हणजेच बघा 12 चा स्क्वेअर हा किती असतो तर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असणार आहे 144 झाले प्लस आता युनिट प्लेसला 5 असेल तर स्क्वेअर कसा करतो बघा आपण तर 5 5 चा किती येतात तर 25 येतात आणि 3 च्या नंतर पुढचा एक नंबर घेतो आपण म्हणजे 3 4 चा किती येतात तर 12 येतात. आता ऍडिशन केली 5 + 4 9 आले इथं 6 आले हे 3 आले आणि हे 1 म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 1369 आलेला आहे आणि हा कशाचा स्क्वेअर आहे म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट घेतले तर बघा AC इज इक्वल्स टू किती असणार आहे तर 37 चा स्क्वेअर आहे आणि डायगोनल्स ह्या काय असतात तर इक्वल असतात रेक्टँगल मधल्या. त्यामुळे डायगोनल दोन्ही जरी डायगोनल काढल्या तर डायगोनल ह्या काय असणार आहे 37 सेंटीमीटरच असणार आहे. क्वेश्चन नंबर 9 बघतोय आपण आणि क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला काय सांगितले बघा इन द फिगर M इज द मिड पॉइंट ऑफ QR. M हा काय आहे QR चा मिड पॉइंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आपल्याला PRQ इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच बघा गिव्हन आपल्याला काय दिलेलं आहे इन अ ट्रायंगल PRQ. ठीक आहे. अँगल PRQ इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेले आहे आणि टू प्रूफ काय करायचं आपल्याला तर PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 टाइम्स ऑफ PM स्क्वेअर मायनस 3 टाइम्स ऑफ PR स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता यामध्ये बघा मिड पॉइंट असल्यामुळे इथं RM इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं MQ असणार आहे. म्हणजे इथे बघा RM इज इक्वल्स टू MQ हे आपल्याला काय आहे गिव्हन मध्ये दिलेलं आहे. आता फर्स्ट आपण ट्रायंगल घेणार आहे PRM घेणार आहे. इन अ ट्रायंगल PRM घेतलं तर यामध्ये बघा PRM हा पण काय आपला तर 90 डिग्रीचा अँगल आहे. बरोबर. त्यामुळे आपण काय करणार आहे बाय पायथागोरस थेरम. काय सांगतो पायथागोरस थेरम हायपोटेन्यूसचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे PM चा स्क्वेअर इज इक्वल्स टू राहिलेल्या दोन साइड कुठलेत बघा PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. आता एक काम करून घेऊया आपण तर इथं बघा RM इज इक्वल्स टू MQ आहे म्हणून RM ची साइड फाइंड करून घेऊया. म्हणजेच इथं बघा RM चा स्क्वेअर हा काय असणार आहे PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर असणार आहे कारण हा जो प्लस PR होता तो इकडच्या साइडला अपोजिट साइडला आल्यामुळे मायनस झालेला आहे आणि याला नंबर 1 देऊया. ठीक आहे. आता जो दुसरा ट्रायंगल आहे आपला तो बघा PRQ घेतलं म्हणजेच बघा इन अ ट्रायंगल PRQ काय आहे बघा PR
क्यू इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे, म्हणजेच बाय पायथागोरस थेरम काय असणार आहे बघा आपला, तर PQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे, राहिलेल्या साइड्स म्हणजे कुठल्या, तर PR चा स्क्वेअर प्लस RQ चा स्क्वेअर. आता इथं RQ म्हणजेच काय आहे बघा, तर RM प्लस MQ आहे का, तर M हा मिड पॉइंट आहे, त्याच्यामुळे आपण असंही लिहू शकतो, तर PQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू PR स्क्वेअर प्लस इथं बघा RM प्लस MQ चा स्क्वेअर. पण आता हे दोन्ही इक्वल आहेत, हे आपल्याला गिवन मध्येच दिलेलं आहे, त्यामुळे आपण इथं परत एकदा काय लिहू शकतो बघा, तर PR चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स RM चा स्क्वेअर. ठीक आहे, आता हे का घेतलं बघा, PQ चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे, दुसरी बाजू आपल्याला PM आणि PR यामध्ये कन्व्हर्जन्स म्हणजे आन्सर्स आले पाहिजेत. आता PR तर आहे आणि RM चं जे आन्सर आहे ते किती आलं होतं, PM आणि PR मध्ये कन्व्हर्टेबल होतं, म्हणून ते आन्सर आपण काय करणार आहे, यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच इथं बघा काय होईल, तर PR चा स्क्वेअर प्लस 2RM ब्रॅकेट स्क्वेअर होता, त्यामुळे 2 चा स्क्वेअर हा 4 असणार आहे आणि हा RM स्क्वेअर जो होता तो तसाच राहणार आहे. पण RM स्क्वेअरची जी व्हॅल्यू होती ती काय होती, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर होती, ती इथं आपण सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच बघा PR चा स्क्वेअर प्लस 4 इंटू ब्रॅकेट काय असणार आहे इथं, PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. हा नंबर फ्रॉम 1 वरनं हे आपण काय घेतलेलं आहे, स्टेटमेंट घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा, तर इथं काय होईल, PR चा स्क्वेअर प्लस 4 इंटू PM स्क्वेअर मायनस 4 इंटू PR स्क्वेअर. आता लाईक टर्म्स घेतल्या तर 4PM आणि PR आहे, प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन येतं, म्हणजे तिथे येताना काय येणार आहे बघा, तर PQ चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 4PM स्क्वेअर ॲज इट इज तसेच राहतील आपले, मायनस प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून मायनस आले आणि इथे येणार आहे 4 मायनस 1 म्हणजे 3 आलेले आहे तिथं आणि PR स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, तर प्रूफ करायचं होतं, म्हणून इथं लिहू शकतो आपण हेन्स द प्रूफ. आता इथे 10th वाला क्वेश्चन दिलेला आहे आणि 10th वाल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, वर्ड प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली हा आपला. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड स्ट्रीट्स आर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर एक वॉल आहे, ज्या दोन हे बिल्डिंग्स आहेत त्या काय आहेत, आपल्या स्ट्रीटच्या आजूबाजूला आहेत, म्हणजे पॅरलल टू इच अदर आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, a ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window on the building at the height of 4 meter. म्हणजे पहिली आपण जी लॅडर आहे घेतलेली आहे ती बघा 4 मीटरच्या बिल्डिंगला टच, म्हणजे बिल्डिंगला वरती खिडकीच्या तिथं काय होती, टच होती. दुसरं काय सांगितलेलं आहे, ऑन अ टर्निंग द लॅडर ओव्हर द साइड्स ऑफ द स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग इज द हाईट इज 4.2. म्हणजे दुसऱ्या साइडची जी हाईट आहे ती आहे आपली 4.2 आणि लॅडर जी आहे, लॅडरची लेंथ आहे 5.8. ठीक आहे, आणि फाइंड काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, द फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट, म्हणजे हे टोटल डिस्टन्स जे आहे ते आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड करायला सांगितलेलं आहे. आता इथे नाव घेऊया आपण ABCD आणि इथं घेऊया E. आता हे पॅरलल असल्यामुळे हे काय आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर टू इच आहेत, म्हणजे बिल्डिंग्स काय आहेत, तर परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. आता त्याबरोबर आपल्याला काय करायला लागेल बघा, फर्स्ट पायथागोरस थेरम यूज करायला लागेल, AE ची लेंथ फाइंड करायला लागेल, सेकंड काय करायला लागेल, EB ची लेंथ फाइंड करायला लागेल, आणि देन काय करणार आहे आपण, AE प्लस EB केलं तर आपल्याला काय करणार आहे, जी टोटल स्ट्रीट आहे त्याची लेंथ आपल्याला फाइंड आउट होणार आहे. म्हणजेच बघा, फर्स्ट जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल घेतलेला आहे आपण इन अ ट्रायंगल. कुठला घेतला बघा, तर CAE घेतला, त्यामध्ये अँगल CAE हा किती आहे आपला, तर 90 डिग्री आहे. त्यामुळे इथं बघा पायथागोरस थेरम म्हणजेच बाय पायथागोरस थेरम यूज केला तर इथं काय होणार आहे आपलं, तर EC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे आपलं, CA चा स्क्वेअर प्लस AE चा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, आता इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 5.8 दिलेलं आहे, म्हणजे इथे येणार आहे आपलं 5.8 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू CA किती दिलेलं आहे, 4 चा स्क्वेअर प्लस AE आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. आता हा जो 4 चा स्क्वेअर आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस होईल, त्यामुळे आपण दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर डायरेक्टली 5.8 चा जो स्क्वेअर आहे 3364 तो पॉइंट घेऊन तोही घेऊन काढू शकतो डायरेक्टली, किंवा मग एक काम करू शकतो आपण, आयडेंटिटी यूज करू शकतो. म्हणजेच बघा,
तर 5.8 मायनस 4 आणि 5.8 प्लस 4 इज इक्वल्स टू AE स्क्वेअर. आता ह्या दोघांचं जर मायनस केलं तर इथं काय येणार आहे आपलं 1.8 येणार आहे इंटू 5 प्लस 4 9 आलेले आहेत 9.8 इज इक्वल्स टू AE स्क्वेअर. आणि जर आपल्याला मल्टिप्लिकेशन अवघड जात असेल तर आपण डायरेक्टली काय करू शकतो, फॅक्टरायझेशन मेथड यूज करू शकतो. म्हणजेच बघा 18 चे फॅक्टर काय पडतात 2 9 जा 18 3 3 जा 3 1 जा. आणि हे जो नेक्स्ट नंबर होता आपला 98, तर 98 चे फॅक्टर आपले 2 4 जा 2 9 जा आणि 7 1 जा आणि 7 1 जा. म्हणजेच बघा 7 7 2 टाइम्स 2 2 2 टाइम्स आणि 3 3 3 टाइम्स आलेले आहेत. म्हणजेच ह्याचा जो स्क्वेअर रूट काढणार आहे आपण, म्हणजेच AE इज इक्वल्स टू काय करणार आहे, हे आपण सिंपल कॅल्क्युलेशन कसं करता येईल हे बघितलेलं आहे. तर आपण डायरेक्टली स्क्वेअर रूट घेतले तर यामध्ये बघा यातलं एक 3 असणार आहे इथं, यातला एक 2 आणि यातला 7. म्हणजेच AE इज इक्वल्स टू किती असणार आहे 3 2 जा 6 आणि 6 7 जा किती होतात तर 42 होणार आहेत. ठीक आहे. आता पॉईंट बघितले तर 2 डिजिट्स पॉईंट होते, पण स्क्वेअर रूट काढतो आपण त्यावेळेला त्याच्या हाफ करतो. म्हणजेच पॉईंट येताना काय येणार आहे आपले 4.2 येणार आहे. सेम आपण काय करणार आहे तर EB फाइंड करणार आहे. म्हणजेच आता बघा ट्रायंगल घेतला, ह्याला फर्स्ट दिल्या तर बघा ट्रायंगल कुठला घेतला आपण तर DBE घेतला. अँगल DBE इज इक्वल्स टू किती दिलेले आहेत आपल्याला इथं 90 डिग्री दिलेले आहे. सेम मेथड आपण इथे यूज करू शकतो. म्हणजेच बघा EB चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं आपला 5.8 मायनस 4.2 मगाशी घेतलं होतं ते डायरेक्ट मी इथं करते. म्हणजेच बघा 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असेल तर A प्लस B A मायनस B आयडेंटिटी यूज करू शकतो किंवा डायरेक्टली राईट करायचं. आता आयडेंटिटी यूज केली, आयडेंटिटी काय असती तर A प्लस B आणि A मायनस B. म्हणजेच बघा जर ऍडिशन केली तर इथं आले 10 कॅरी ओव्हर आले आणि इथं 10 म्हणजे 100 म्हणजे 10.0 आलेले आहेत इंटू इथं काय होईल बघा तर 8 मधनं 2 गेले तर इथे किती राहतात 6 राहिले आणि हे 1 म्हणजे 1.6 आलेले आहेत. आता इथं बघा 10 इंटू 1.6. आता पुढचे जे पॉईंट्स आहेत ते कन्सिडर करत नाही आपण, म्हणजे 10 इंटू 16 आले म्हणजे इथे किती आले 160 आलेले आहेत आणि पॉईंटचा 1 डिजिट होता त्यामुळे इथला पॉईंट इथं दिलेला आहे आपण म्हणजे 16 आलेले आहेत. देअरफॉर EB किती असणार आहे आपलं तर 4 असणार आहे, का तर 4 4 जा किती होतात तर 16 होतात. आणि आता आपल्याला फाइंड काय करायचंय तर फाइंड करताना आपल्याला फाइंड करायचंय AB फाइंड करायचंय. देअरफॉर AB इज इक्वल्स टू AE प्लस EB. देअरफॉर AE चं डिस्टन्स किती आलं होतं आपलं तर 4.2 आलं होतं म्हणून इथं आपण 4.2 घेतलेलं आहे प्लस आता EB चं डिस्टन्स किती होतं बघा 4 होतं म्हणून इथं 4 घेतलेलं आहे. म्हणजेच 4 प्लस 4 8 आणि हे 2. आता तुम्ही म्हणाल AB दशांश अपूर्णांकांचा भागाकार गुणाकार बेरीज कशी करायची तर त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये गणिताचा बेस या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यामध्ये खरंच बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की बघून घ्या. प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.